नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा खुसपे, क्लिनिकल डायटिशियन अँड न्यूट्रिशनिस्ट, HOD, डायटेटिक्स डिपार्टमेंट, विश्वराज हॉस्पिटल। आजचा टॉपिक आहे फूड लेबलिंग आणि त्याविषयीची जागरूकता। आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये सोयी सुविधा ह्या जणू गरजेच्या झाल्यात। त्यामुळे फास्ट फूड, रेडी टू ईट प्रोडक्ट किंवा पॅकेज फूड ह्या गोष्टी आपण जास्तीत जास्त वापरतो आणि त्याची जणू लाटच आली आहे। त्यामुळे काय होतं की ह्या जरी आपला कुकिंग करण्यासाठीचे वेळ वाचवत असला तरी सुद्धा नवीन आजारांची शरीराला जणू ओळख करून देण्याची संधीच निर्माण करतात। तर मग काय करावे, हे पदार्थ कसे टाळावेत, त्यातल्या त्यात कोणत्या प्रकारचे पदार्थ किंवा हेल्दी चॉईसेस ऑप्शन्स घ्यावेत, तर हे आपल्याला कोण शिकवतं, तर तोच पदार्थ जे तुम्ही पॅकेट घेतले त्या पॅकेटवरचं फूड लेबल, तोच आपला प्रायमरी टूल आहे की जो आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतो। मग हे आपल्याला काय दर्शवतं, तर युजली फूड लेबल्स हे आपल्याला त्यात असणारे इन्ग्रेडियंट्स, त्यात असणारे न्यूट्रिशनल कंटेंट, प्रिझर्वेटिव्स किंवा ट्रान्स फॅट ह्या सगळ्या गोष्टींची ओळख करून देतं। शिवाय एक्सपायरी डेट किंवा स्टोरेज इन्फॉर्मेशन्स ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ते दाखवतं। मग हे कसे उपयोगात येतात, तर पहिल्यांदा न्यूट्रिशनल कंटेंट म्हणजे त्या पदार्थातून किंवा त्या पॅकेटमधून मिळणारी ऊर्जा, त्यातून मिळणारे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट, ट्रान्स फॅट, सोडियम ह्या सगळ्या गोष्टींचं असणारं त्या पॅकेटमध्ये असणारं प्रमाण। मग ते किती घ्यावं हे दिवसाचं ठरलेलं आहे। मग आपण एका पॅकेटमधून किती घेतोय आणि आपल्याला दिवसभरामध्ये किती लागणार आहे ह्या सगळ्याचं मॉनिटरिंग किंवा कंपॅरिझन्स करायला आपल्याला ते फूड लेबल मदत करतं। उदाहरणार्थ सांगूया आपण की एक फेमस असं नॅचरल शुगर असणारं किंवा नॅचरल इन्ग्रेडियंटपासून बनवणारं फ्रूट ज्यूसचा एक प्रोडक्ट आहे। तर तुम्ही तो लेबल वाचायला गेला तर ते क्लेम करतात की त्याच्यामध्ये नॅचरल शुगर आहे किंवा ते नॅचरली फ्रूट्सपासून बनवलेलं आहे, पण त्यामध्ये फ्लेवर ॲड केलेले असतात किंवा शुगर असते। 100 mlच्या पॅकेटमध्ये जवळजवळ 30 ग्रॅम शुगर असते। म्हणजे जिथं 1 चमचा शुगर आपल्याला दिवसभरात लागणार आहे तिथं आपण 1 वाटी शुगर आपण कन्झ्युम करतो। म्हणजे 1 वाटी शुगर खातो म्हणण्यापेक्षा आपण ती पितो। म्हणून हेच न्यूट्रिशनल लेबल तुम्ही काळजीपूर्वक वाचले तर तो फूड चॉईस तुम्ही बाजूला टाळू शकता। दुसरं आलं इन्ग्रेडियंट लिस्ट म्हणजे ऑफकोर्स तो पदार्थ किंवा त्या पॅकेजमध्ये असणारी रेसिपी कोणकोणत्या पदार्थापासून बनलेली आहे। उदाहरणार्थ एखादा पास्ता असणारा प्रोडक्ट असेल तर तो पास्ता नक्की कशापासून बनवला आहे ह्याचे इन्ग्रेडियंट त्या लिस्टमध्ये दिलेले असतात। ह्याचा उपयोग कुठे होतो, तर ग्लुटेन इंटॉलरन्स असणारा एखादा पेशंट असेल तर त्याच्यामध्ये ग्लुटेन कंटेंट कोणते कोणते आहेत हे बघायला मदत होते। म्हणजे तो पास्ता मैद्यापासून बनवला आहे किंवा सॅमोलिनापासून बनवलाय, म्हणजे अल्टिमेटली गव्हापासून बनवलाय, किंवा मग तो कशापासून की रिफाईन फ्लोअर किंवा आपण म्हणतो मल्टीपर्पज फ्लोअर यापासून बनवलाय। तर हे तिन्ही ऑप्शन्स मल्टीपर्पज फ्लोअर, मैदा म्हणजे रिफाईन फ्लोअर आणि सॅमोलिना हे तिन्ही ऑप्शन्स ग्लुटेन असणारे आहेत। मग असे पदार्थ बरोबर तो ग्लुटेन इंटॉलरन्स असणारा व्यक्ती टाळू शकतो। तिसरी गोष्ट म्हणजे ॲलर्जेन्स। बऱ्याच अशा ॲलर्जी गोष्टी असतात की ज्याच्यामुळे ते हेल्थ इश्यूज विदिन 5 to 10 मिनिट्समध्ये त्या पेशंटला चालू होतात। म्हणजे नट्स आले, पीनट्स आले, शेंगदाणे आले, सोयाबीन प्रोडक्ट आले, सोया ऑइल आलं, तर तुम्ही जर का ॲलर्जेन्स कंटेंट किंवा ॲलर्जेन्स असणारे जे इन्स्ट्रक्शन असतात ते नीट रीड केलं तर ह्या सगळे हेल्थ इश्यूज तुम्ही अल्टिमेटली टाळू शकता। चौथी गोष्ट आली एक्सपायरी डेटमध्ये युजली काय असतं की सेल बाय किंवा बेस्ट बिफोर किंवा यूज बिफोर हे टर्म्स वापरले जातात। मग ह्या टर्म्स जर का नीट लक्षात ठेवल्या किती मंथमध्ये आहे तर हे फूड बॉर्न डिसीजेस टाळण्यासाठी मदत करतात। म्हणजे एखादे जास्त दिवसाचं प्रोडक्ट झालं किंवा नियर बाय एक्सपायरी आलं तर त्याच्यामध्ये चेंजेस चालू होतात आणि बॅक्टेरियल ग्रोथ चालू होतात। मग त्या टाळण्यासाठी हे एक्सपायरी डेट बघणं खूप महत्त्वाचं असतं। शिवाय स्टोरेज इन्स्ट्रक्शन्स, काही सेमी परमिसिएबल म्हणजे लगेच खराब होणारे पदार्थ असतात, जसं सोया प्रोडक्ट्स असतात किंवा मग तेल असतात, हे ना रॅन्सिटी येते। मग हे कोणत्या टेम्परेचरला स्टोअर करायचे, इवन द कॉर्न कर्नल्स किंवा उकडलेल्या कॉर्नचे पॅकेट किंवा उकडलेला वाटाणा असतो त्याचे पॅकेज हे कोणत्या स्टोरेजला स्टोअर करायचे किंवा अगदी फ्रीझरमध्ये करायचे का त्याच्यापेक्षा लो टेम्परेचरला करायचे हे जे इन्स्ट्रक्शन त्या पॅकेटवरती असतात हे सुद्धा आपल्याला फूडबॉर्न डिसीजेस टाळण्यासाठी मदत करतात। म्हणूनच एक लक्षात ठेवा
की पॅकेज फूड वापरणं हा आजकाल काही म्हणजे एक प्रकारचा शो ऑफ असू दे किंवा सोय असू दे, हे याचं प्रमाण खूप वाढलं आहे. पण हे अतिप्रमाणात किंवा रोजच्या आहारामध्ये वापरणं हे अल्टिमेटली खूप धोकादायक आहे. सगळ्या लाईफस्टाईल डिसीजेसला निमंत्रण आहे. त्यामुळे एक लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही ग्रॉसरी शॉपिंगला जाल आणि एखादं पॅकेट हातात उचलाल तेव्हा फक्त 2 मिनटं काढा आणि त्याच्यावरचं फूड लेबल वाचा. ते तुमचं अल्टिमेट प्रायमरी टूल आहे की जे तुम्हाला खाण्याच्या सवयी बदलण्यासाठी आणि हेल्दी राहण्यासाठी तुम्हाला मदत करेल. ठीक आहे. त्यामुळे जागरूक राहणं, माहितीपूर्वक राहणं आणि सक्रिय राहणं आणि हे राहून तुम्ही फूड लेबल्स कायम वाचणं तुमच्या पुढच्या हेल्दी लाईफस्टाईलसाठी तुम्हाला इन्फ्लुएन्स करेल. नमस्कार.